tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। यांच्याकडे धन्यवाद। धन्यवाद। स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या मानाच्या स्पर्धेमध्ये। दोन मोठी वादळ मैदानाच्या आतमध्ये आणि या ठिकाणी उस्मान पटेल यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। उस्मान पटेल, कृष्णा सातपुते, टेनिस क्रिकेट विश्वातील दोन धुरंधर एकाच संघामध्ये आर्या 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय। चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत परंतु कॅच नाही होऊ शकली आणि तिकडे जर पाहिलं तर दोन धावाही पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत। या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावांचं आव्हान आहे। एका धावेवर उस्मान खेळतोय, 8 वर टीमची धावसंख्या 9। उस्मानसाठी यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला। धाव घ्यायची की नाही या विवंचनेमध्ये होते परंतु आता एक तर पूर्ण झाली आणि लगेच तिकडे थोडीशी मिक्स फील्डही झाली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला अमर क्रीडा मंडळ बाळकुम ठाणे आणि दुसऱ्या बाजूला आर्या 11 खार्डी। कृष्णा सातपुतेची गर्दी आहे परंतु आता दोघांची एकाच वेळेला आहे आणि दोघे एका टीम मध्ये सुद्धा आहेत। आणखीन एक बिग हिट, उस्मान पटेल तळोजाचा सुपरस्टार, त्याच्या बॅट मधून 6 षटकार। राहिलेले आहेत जबत मॅचच्या दिशेने उस्मान। यावेळेला उस्मान बिगिट करण्याचा प्रयत्न करतायत, टायमिंग नाही करू शकले। निर्जन स्थळी चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या सुद्धा। आर्या 11 चांगली स्टारकास्ट या ठिकाणी उपलब्ध होताना पाहायला मिळते। चांगली कामगिरी त्यांच्याकडून या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे। यावर्षी विक्रोलियन्स आणि इथन शिलवन एका बाजूला पाहायला मिळते। उस्मान पटेल आक्रमण करतायत, फटका तर मोठा आहे, पाहूया किती लांब जाईल। क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु उस्मानच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। सोय लेतात गोलंदाजीसाठी चिता कॅम्पचा वेगवान गोलंदाज परंतु यावेळेला रायगडचा टायगर दहाडतोय, एक जबरदस्त स्ट्रोक। तिथेही रूमचे भाव वाढलेले आहेत, भाडं वाढल्याने याला तुम्ही रूम देऊ शकत नाही, असे फटके तो मारतो आणि त्याच्यामुळे आता भाडं भरावं लागेल गोलंदाजाला।